चला आज बनवूया खमंग खुसखुशीत बटाटा आणि रव्याची पुरी। ही पुरी बनवायला खूप सोपी आहे। आखाड सुरू आहे आणि असे तळणीचे पदार्थ केले जातात, तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने मस्त टम्म फुगलेली खुसखुशीत पुरी नक्की बनवा। व्हिडिओ पूर्ण बघा आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे बटाटा आणि रव्याची छान अशी पुरी बनवलेली आहे। तर बघा, पुरी बनवण्यासाठी आपण इथे बारीक रवा घेतलेला आहे। तर 1 कप रवा इथे मी घेतलेला आहे। जाडसर रवा जर असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा। आता एक बाउल मध्ये आपण हा रवा काढून घेतला आणि त्याच कपाने इथे मी 1 कप पाणी गरम करून घेतलेलं आहे। हे गरम पाणी आपल्याला रव्यामध्ये घालून घ्यायचं आणि चमच्याने छान असं एकत्र करून घ्यायचं। तर एक 10 मिनिटांसाठी आपण हा रवा छान असा भिजत ठेवूया, म्हणजे रवा छान असा फुलतो। तर बघा, हे छान असं एकत्र करून झालेलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवूया 10 मिनिटांसाठी। आता मी दुसरं भांडं घेतलं, याच्यामध्ये आपल्याला एक बटाटा किसून घ्यायचा आहे। तर एक मध्यम आकाराचा बटाटा मी उकडून घेतला, त्याची साल काढून घेतली। बटाटा पूर्णपणे थंड झाला की आपण किसणीने किसून घेऊया, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पुरी लाटताना ज्या काही छोट्या मोठ्या फोडी जर राहिल्या तर त्या पुरी आपली फुडू शकतात, म्हणून आपल्याला किसणीवरती किसून घ्यायचा आहे। आणि बटाटा हाताने जर मॅश केला तर त्याच्यामध्ये फोडी राहू शकतात। पाव चमचा हळद पावडर टाकली, पाव चमचा आपण याच्यामध्ये मिरेपूड घालून घेतली, चिली फ्लेक्स घालून घेऊया आणि अर्धा चमचा याच्यामध्ये मी ओवा सुद्धा घालून घेतलाय। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। खूप छान अशी मस्त स्वादिष्ट पुरी तयार होते, खायला सुद्धा खूप छान खमंग लागते। आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। तर बघा, मीठ घालून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरे घालून घेतले आणि हिरव्या मिरचीचे एकदम बारीक असे मी पातळ तुकडे करून घेतलेले आहे। तुम्ही ठेचून सुद्धा घालू शकता, किंवा मग जर लहान मुलं खाणार असेल तर आपण याच्यात चिली फ्लेक्स घातलेले आहे, जिरे पूड सुद्धा घातलेले आहे। छान अशी तिखटपणा येतो या पुरीमध्ये। आता भिजत जो रवा ठेवला होता तो रवा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। 10 मिनिटांसाठी रवा आपण छान असा भिजत ठेवला होता। मस्त रवा फुललेला आहे आणि त्याच्यामधलं संपूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे रव्याने। आता याच्यामध्ये आपल्याला 1 कप चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं। पीठ घालून घेतल्यानंतर आता हे छान असं आपल्याला हाताने मळून घ्यायचंय, चांगलं एकत्र करून घ्यायचंय। घट्टसर गोळा तयार करायचा आहे आपल्याला याचा। तर बघा, आता हे मी छान असं हाताने एकत्र करून घेते। याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये आहे। या जिन्समध्येच आपल्याला छान असं पीठ घट्टसर मळून घ्यायचंय। आपण याच्यामध्ये बटाटा घातलाय, रवा सुद्धा आपण भिजत घातला होता, तर त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी घालायची काहीच गरज पडत नाही, पाणी अजिबात घालायचं नाही। आता हे छान असं एकत्र करून घेऊया आणि याच्यामध्ये जर आपल्याला अजून पीठ लागलं तर अजून पीठ आपण घालू शकतो। तर बघा, आता अगोदर एकत्र करून घेते आणि पीठ लागलं तर आपण नंतर पीठ घालूया। बघा, आता अशा पद्धतीने एकत्र करून घेतलं। हे पातळ आहे, आपल्याला याची पुरी बनवायची, त्याच्यामुळे आपल्याला घट्टसर असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। अजून अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलंय, याच्यामध्ये थोडं थोडं करत पीठ घालून घेते। पीठ मस्त घट्टसर असं मळून झालेलं आहे। संपूर्ण 1.5 कप आपल्याला गव्हाचं पीठ लागलेलं आहे मळून घेण्यासाठी। आता याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून पुन्हा एकदा मी छान असं हे पीठ एकत्र करून चांगलं मळून घेते। तर बघा, तेल घातल्यानंतर पुन्हा एकदा छान असं मी मळून घेतलेलं आहे। आता लगेचच आपण याच्या पुऱ्या बनवून घेऊया। पोळपाटावरती अगदी थोडंसं काहीतरी तेल चोळून घेतलं। कोरडं पीठ लावायचं नाही, मग खूप असे सफेद दिसतात पुऱ्या आणि तेलामध्ये सोडल्यानंतर तेल सुद्धा खराब होतं। तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, पोळपाटाला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि लाटण्याला सुद्धा थोडंसं तेल चोळून घ्यायचं। ही अजिबात चिकटत नाही, छान अशा पुऱ्या याच्या बनवता येतात। आता लगेचच आपण पुरी बनवून घेऊया। तर आता हलक्या हाताने लाटून घ्यायचं आणि एकसारखी पुरी आपल्याला लाटून घ्यायची। बघा, इथे पोळपाटाला अजिबात चिकटत नाही, अगदी थोडासा मी तेलाचा हात चोळून घेतला होता। पीठ लावायची सुद्धा काही गरज पडलेली नाही। मस्त अशी पुरी आपली इथे तयार झालेली आहे। जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही, एकसारखी आपण इथे पुरी लाटून घेतलेली आहे। बघा, मी हातावरती उचलून दाखवते, मस्त पुरी झाली। याच पद्धतीने संपूर्ण पुऱ्या बनवून घ्यायच्या। आता कढईमध्ये तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला पुरी सोडायची। मस्त कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आणि याच्यामध्ये पुरी घालून घ्यायची। तर बघा, पुरी सोडल्यानंतर लगेचच वर आली आणि लगेच टम्म फुगली। अशा पद्धतीचं तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय। गॅस फुल ठेवलेला आहे। गॅस जर कमी ठेवला किंवा तेल जर आपलं जास्तीचं चांगलं कडकडीत असं गरम नसलं तर पुरी फुगत नाही आणि तेल सुद्धा जास्त शोषून घेते। त्याच्यामुळे तेल चांगलं कडकडीत असं गरम हवंय। आणि बघू शकता मस्त रंग आलेला आहे, काय मस्त पुरी टम्म फुगली देखील आणि कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। बघा, आता मी काढून घेते।
तर दुसरी पुरीसुद्धा मी तेलामध्ये सोडली. मस्त तेलाला असा ताव आलेला असला की पुरी लगेचच फुलून वर येते आणि मस्त टम्म फुगते आणि तेलकट होत नाही अजिबात. तर संपूर्ण पुऱ्या आता मी ह्याच पद्धतीने तळून घेणार आहे. खूप छान असा रंग आलेला आहे बघा तुम्ही. आणि आपण याच्यामध्ये कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स घातली ना तर त्याच्यामुळे खूप सुंदर अशी पुरी आपली दिसते. तर आता ह्याच पद्धतीने मी सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहे. आणि एक चाळणीवरती किंवा मग टिश्यू पेपर टाकून ताटामध्ये त्याच्यावरती आपण ह्या पुऱ्या काढून घेऊया. म्हणजे जे काही थोडंफार तेल आहे ते सुद्धा निघून जातं. अजिबात तेलकट राहत नाही. थंड झाल्यावरती सुद्धा अशाच मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या राहतात. तर बघा मी अशा पद्धतीने एकसारख्या रंगावरती आता ह्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. पुऱ्या आपल्या इथे तळून झालेल्या आहेत. खूप सुंदर असा रंग आलेला आहे. एकसारख्या रंगावरती आपण या पुऱ्या तळून घेतल्या. तर बघा किती मस्त खुसखुशीत झालेली आहे. थंड झाली तरी देखील अशी टम्म फुगलेलीच राहते. खूप छान खायला लागते. तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता, दह्याबरोबर खाऊ शकता किंवा अशी जरी खाल्ली तरी पण मस्त असा तिखटपणा आहे पुरीमध्ये. त्याच्यामुळे अशी सुद्धा खायला खूप छान लागते. तर बघा अशा पद्धतीने आपल्या मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत. बनवायला देखील खूप सोपे आहे. तर आखाड स्पेशल अशा पद्धतीने पुरी नक्की बनवून बघा. धन्यवाद.